ओके. हॅलो स्टुडंट. तर आता आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट पॉइंट C++ टॉपिक मधला विच इज पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम इज अनादर इम्पॉर्टंट फीचर प्रोव्हाइडेड बाय UPS. तर याच्या अगोदर आपण क्लासेस, ऑब्जेक्ट्स, इनहेरिटन्स, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर, ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेस हे सगळे पॉइंट्स बघितले होते. हे सगळे C++ने आपल्याला प्रोव्हाइड केलेले खूप इम्पॉर्टंट फीचर्स आहेत आणि त्यामधलाच एक आहे विच इज पॉलिमॉर्फिझम. आपले 4 ते 5च पॉइंट्स राहिलेले आहेत या टॉपिक मधले. तेवढे मी सगळे ऑनलाईन कव्हर करेन, थिअरी आणि प्रॅक्टिकली सुद्धा. जर तुमच्याकडे घरी लॅपटॉप असेल किंवा जे काही अवेलेबल मटेरियल असेल त्याच्यामुळे तुम्ही परफॉर्म करू शकता. ओके. सो आपण पॉलिमॉर्फिझम हा पॉइंट आपला बघूया काय आहे प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली सुद्धा. ओके. सो पॉली मीन्स मेनी अँड मॉर्फ मीन्स फॉर. पॉलिमॉर्फिझम हा एक ग्रीक वर्ड आहे. पॉलीचा अर्थ आहे मेनी आणि म्हणजे खूप, पुष्कळ, आणि मॉर्फ म्हणजे आहे फॉर्म, प्रकार. तर पॉलिमॉर्फिझम म्हणजेच काय, तर वेगवेगळे प्रकार, खूप सारे प्रकार. कसले प्रकार, तर ऑपरेटर्स आणि फंक्शन्स. प्रोग्राम मध्ये आपण जे ऑपरेटर्स वापरतोय, ऑपरेटर्स आपण 11वीला असताना बघितले होते. ऑपरेटर्स या पॉइंट मध्ये की आपल्याकडे खूप सारे ऑपरेटर्स आहेत, जवळजवळ 15 ते 16 ऑपरेटर्स आहेत जे आपल्याला C++ ने प्रोव्हाइड केलेले आहेत. लाईक युनरी, टर्नरी, बायनरी, मग इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटर्स आपल्याकडे आहेत ते, आणि फंक्शन्स. ओके. किंवा त्याला मेथड्स असे म्हटलं जातं. तर जे काही फंक्शन्स आहेत, ऑपरेटर्स आहेत, त्यांचे वेगवेगळे प्रकार, ह्याला पॉलिमॉर्फिझम असं म्हटलं जातं. पॉलिमॉर्फिझम इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ OOPS. पॉलिमॉर्फिझम मीन्स ability of a message to be displayed in more than one form. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, की इज अ ability of message. मेसेज म्हणजे काय, तर ऑपरेटर्स आणि फंक्शन्स. जे प्रोग्राम मध्ये आपण ऑपरेटर्स आणि फंक्शन्स वापरतोय ते वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वापरणं किंवा यूज करणं, डिस्प्ले करणं, दिस इज कॉल्ड एज पॉलिमॉर्फिझम. मग इन C++, polymorphism means an operator or function is common but used for different actions. मग पॉलिमॉर्फिझम C++ मध्ये काय आहे, तर इट इज लाईक ऑपरेटर आणि फंक्शन जे आपण प्रोग्राम मध्ये यूज करतोय त्यांचं नाव हे सेमच असणार आहे, पण वेगवेगळ्या कामांसाठी आपण त्यांचा यूज करतोय. दिस इज व्हॉट कॉल्ड एज पॉलिमॉर्फिझम. जसं आपण फंक्शन ओव्हरलोडिंग हा आपला एक 11वी मध्ये पॉइंट होता. जर तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओज मध्ये जाऊन चेक करू शकता. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय आहे. फंक्शन ओव्हरलोडिंग इज वन ऑफ द टाइप ऑफ पॉलिमॉर्फिझम. तर फंक्शन ओव्हरलोडिंग मध्ये आपण काय बघितलं होतं की फंक्शनचं नाव हे सेमच होतं, फक्त आपण ते फंक्शन वेगवेगळ्या कामांसाठी यूज केलं होतं. फॉर एक्झाम्पल, मी ते दाखवते की मी काय केलंय, एरिया हे फंक्शन घेतलंय. ओके. आता फंक्शन ओव्हरलोडिंग मध्ये आपल्याला काय करायचंय, एकच फंक्शन घ्यायचंय आणि त्याचा वापर करून ते सेमच फंक्शनचं नाव मी वेगवेगळ्या कामांसाठी यूज करू शकते. फॉर एक्झाम्पल, मी एरिया हे फंक्शन पहिल्यांदाच डिक्लेअर करणार आणि त्याचा वापर करून वेगवेगळ्या ऍक्शन्स परफॉर्म करणार. फॉर एक्झाम्पल, मला एरिया स्क्वेअरचा फाइंड आउट करायचा असेल, पॅरॅलोग्रामचा फाइंड आउट करायचा असेल, ट्रायंगलचा फाइंड आउट करायचा असेल, रेक्टँगलचा फाइंड आउट करायचा असेल, कुणाचाही असेल, मी एकच फंक्शन वापरणार आहे, ते म्हणजे आहे एरिया. मला एकदाच ते सांगायचं आहे कंपायलरला की मी हे फंक्शन यूज करणार आहे, फक्त ते वेगवेगळ्या कामांसाठी करायचंय. मग वेगवेगळ्या कामांसाठी करायचंय ते आपल्याला यूज. मग ते कसं करायचं, कसं सांगायचं कंपायलरला की ते वेगवेगळ्या कामांसाठी मी यूज करते. तर इथे पॅरेंथेसिस जो आपण घेतलाय त्याच्यामध्ये आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट्स आणि पॅरामीटर्स पास करायचे आहेत. एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी जे आर्ग्युमेंट्स लागतात ते इथे लिहायचे. त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचं असेल त्याचे आर्ग्युमेंट्स आपल्याला इथे लिहायचे आहेत. म्हणजेच काय की फंक्शनचं नाव हे सेम असणार आहे, फक्त त्याचा वापर करून आपण ज्या गोष्टी करणार आहोत, म्हणजे ज्या ऍक्शन्स किंवा जे काम करणार आहोत त्याचे आर्ग्युमेंट्स आणि पॅरामीटर्स आपल्याला या पॅरेंथेसिस मध्ये लिहायचे आहेत. अँड दिस इज व्हॉट कॉल्ड एज फंक्शन ओव्हरलोडिंग. मग तसंच ऑपरेटर ओव्हरलोडिंग सुद्धा केलं जातं, आपल्याला पुढे पॉइंट मध्ये बघायचंच आहे. मग या सगळ्यालाच काय म्हटलं जातं, तर पॉलिमॉर्फिझम असं म्हटलं जातं. देर आर 2 टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम विच आर एज फॉलोज. आता पॉलिमॉर्फिझमचे सुद्धा 2 प्रकार आहेत, ते बघूया आपण काय आहेत. ओके. सो डायग्राम शो करते आपल्याला की पॉलिमॉर्फिझमचे 2 प्रकार आहेत. एक आहे कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम आणि दुसरा आहे रन टाइम पॉलिमॉर्फिझम. कंपाइल टाइम काय आहे, रन टाइम काय आहे, हे मी तुम्हाला
पुढे एक्सप्लेनच करणार आहे. कंपाईल टाइमचे पुन्हा दोन प्रकार पडतात. एक आहे ऑपरेटर ओव्हरलोडिंग आणि दुसरं आहे फंक्शन ओव्हरलोडिंग. जसं मी मगाशी सांगितलं, पॉलिमॉर्फिझम मध्ये काय होतं की फंक्शन आणि ऑपरेटर आपण काय करतोय, सेमच वापरतोय, फक्त वेगवेगळ्या कामांसाठी. ओके, सो फंक्शन ओव्हरलोडिंग आपण 11वीला बघितलेलंच होतं. फंक्शन ओव्हरलोडिंग 11वीला जरी आपण बघितलं असलं तरीही तुम्हाला 3 मार्काला हा प्रश्न परीक्षेला 12वीच्या विचारला जाऊ शकतो की फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय आहे. तुम्हाला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करून त्याचा एक छोटासा प्रोग्राम विथ आउटपुट एक्सप्लेन करायचा आहे. तसंच पॉलिमॉर्फिझम सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचा पॉइंट आहे. तुम्हाला 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला मगाचं एक्सप्लेनेशन प्लस ही डायग्राम सुद्धा काढायची आहे. कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम काय आहेत, रन टाइम पॉलिमॉर्फिझम काय आहेत, हे सुद्धा एक्सप्लेन करून थोडक्यात त्यांचे प्रकार, त्यांचे एक्झाम्पल्स तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, ऑपरेटर ओव्हरलोडिंग खूप महत्वाचा पॉइंट आहे. तुम्हाला परीक्षेला 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. विथ प्रोग्राम आणि आउटपुट तुम्हाला हा पॉइंट एक्सप्लेन करायचा आहे जर तुम्हाला परीक्षेला विचारला गेला तर. त्याच व्यतिरिक्त रन टाइम पॉलिमॉर्फिझम हा सुद्धा पॉलिमॉर्फिझमचा दुसरा प्रकार आहे. त्याचं एकच एक्झाम्पल आहे किंवा त्याचा एकच टाईप आहे विच इज व्हर्च्युअल फंक्शन. रन टाइम पॉलिमॉर्फिझम आणि व्हर्च्युअल फंक्शन बोथ आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स जे तुम्हाला परीक्षेलाही विचारले जाऊ शकतात किंवा तुम्ही जर ग्रॅज्युएशन मध्ये जर CS किंवा IT घेतलं तर तुम्हाला हे सगळं जे आता आहे बेसिक C++ व्हॉट एव्हर काही असेल, तुम्ही 11वी 12वी जे काही शिकलाय ते सगळं बेसिक तुम्हाला खूप उपयोगाचं आहे. त्यामुळे जेवढं शिकवलं तेवढं व्यवस्थित कन्सेप्ट वाईज लक्षात ठेवा. ओके, सो पॉलिमॉर्फिझमचे 2 प्रकार आहेत विच आर कंपाईल टाइम आणि रन टाइम. कंपाईल टाइमचे 2 प्रकार आहेत ऑपरेटर आणि फंक्शन ओव्हरलोडिंग आणि रन टाइमचे एक प्रकार आहे विच इज फंक्शन व्हर्च्युअल फंक्शन. ओके, सो आता पहिल्यांदा आपण बघूया कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम काय आहे. The overloaded functions are called by matching arguments both type and number. Overloaded functions म्हणजे काय, तर फंक्शन ओव्हरलोडिंग मध्ये जे फंक्शन्स आपण वापरलेत, ओव्हरलोड केलेत म्हणजेच काय, तर एकदाच फंक्शन आपण डिक्लेअर करून घेतलाय आणि त्याला सेम नावानं आपण खूप वेळा वापरले. दिस इज कॉल्ड एज फंक्शन ओव्हरलोडिंग. फॉर एक्झाम्पल, मगाशी मी इथे घेतलं होतं की एरिया हे फंक्शन मी घेतले. ओके, आता एरिया फंक्शन मी पहिल्यांदा डिक्लेअर केलंय, त्याला मी आणखी काही कामांसाठी मी युज केले. फॉर एक्झाम्पल, मला पहिल्यांदा काय करायचं होतं, एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचा होता. मग मी पुन्हा काय केलं, एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट केला. मग मी एरिया ऑफ स्क्वेअर फाइंड आउट केला. मग मी एरिया ऑफ पॅरालोग्राम फाइंड आउट केला. मी अनेक वेळेला इन्फायनाईट टाइम्स हा एरिया फंक्शन युज करू शकते. मी जो पहिल्यांदा डिक्लेअर केला तो काही मला फाइंड आउट करायचं असेल, मी या एरिया फंक्शनचा वापर करून करू शकते. मग जेव्हा आपण पहिल्यांदा एखादा फंक्शन डिक्लेअर केलाय आणि तोच फंक्शन त्याच नावानं फक्त वेगवेगळ्या आर्ग्युमेंटचा वापर करून मी जर यूज केला असेल, दिस इज कॉल्ड एज फंक्शन ओव्हरलोडिंग किंवा ओव्हरलोडेड फंक्शन्स. ओके, मग काय सांगितलंय, द ओव्हरलोडेड फंक्शन्स आर कॉल्ड बाय मॅचिंग आर्ग्युमेंट्स बोथ टाइम अँड नंबर. मग कंपायलर काय करतोय, तुम्ही जेवढे फंक्शन्स ओव्हरलोड केलेत, जेवढे फंक्शन्स यूज केलेत त्याच नावानं, सेम नावानं, त्याच्यामध्ये तो चेक करतोय की तुम्ही कोणते कोणते आर्ग्युमेंट्स वापरलेत, मग त्यांचा टाईप कोणता आहे, त्यांचा नंबर कोणता आहे. टाईप म्हणजे काय, त्यांचा डेटा टाईप कोणता आहे. मग फ्लोट असेल, डबल असेल, इंटिजर असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. आणि नंबर म्हणजे काय, की तुम्ही एका फंक्शन मध्ये किती आर्ग्युमेंट्स पास केलेत आणि कोणत्या कोणत्या टाईपचे आर्ग्युमेंट्स पास केलेत, याच्यावर ते डिपेंड करतं की कंपायलरनं कोणता फंक्शन पहिल्यांदा कॉल केला पाहिजे. ओके, धिस इन्फॉर्मेशन इज नोन टू कंपायलर ऍट कंपाईल टाइम. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन कंपायलरला कंपाईल टाइमला माहित असते. कंपाईल टाइम म्हणजे काय, जेव्हा आपण प्रोग्राम टाईप करतो आणि जेव्हा कंपाईलचं बटन जेव्हा क्लिक करतो, कंपाईल करतोय म्हणजेच काय, की जो आपण प्रोग्राम आपल्या भाषेत लिहिलाय, आपल्याला समजेल या भाषेत लिहिलाय, कम्प्युटरला नाही कळत ती भाषा कोणती आहे, आपण इंग्लिशमध्ये लिहिलाय. ओके, तर कम्प्युटरला नाही कळत ती भाषा कोणती आहे. मग कंपायलर काय करतो, ते टर्बो C++ काय करते, इंग्लिश मधला प्रोग्राम मशीन लेव्हल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतोय. म्हणजेच काय, कम्प्युटरला समजेल या भाषेमध्ये कन्वर्ट करतोय. आणि दिस इज कॉल्ड एज कंपाईल टाइम. किंवा कंपाईल टाइम मध्ये दुसरी एक गोष्ट होते ती म्हणजे जो प्रोग्राम आपण लिहिलाय तो सिंटॅक्स नुसार किंवा प्रॉपर वे मध्ये किंवा सिमॅन्टिकली बरोबर लिहिलाय का, हे तो चेक करतोय. ओके, दिस इज कॉल्ड एज कंपाईल टाइम. मग ही सगळी इन्फॉर्मेशन की कोणतं फंक्शन कधी कॉल करायचं, ही सगळी इन्फॉर्मेशन कंपायलरला कंपाईल टाइमला माहित असते. Hence, compiler choose a proper function for a particular call at the compile time itself. त्यामुळे कंपायलर काय करतोय, त्याला माहिती आहे की काय कॉल करायचंय, त्यामुळे तो
कॉलिंगच्या वेळेला तो कोणतेही एक प्रॉपर फंक्शन जे आहे ते तो कॉल करतोय. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अर्ली बाइंडिंग, स्टॅटिक बाइंडिंग और स्टॅटिक लिंकिंग. आणि यालाच काय म्हटलं जातं तर अर्ली बाइंडिंग किंवा स्टॅटिक बाइंडिंग किंवा स्टॅटिक लिंकिंग. अर्ली बाइंडिंग म्हणजे काय, आधीच बाइंड करून झालंय, म्हणजेच काय की आधीच डिसाइडेड आहे की कोणतं फंक्शन कॉल करायचंय, ह्यालाच अर्ली बाइंडिंग असं म्हटलं जातं. स्टॅटिक बाइंडिंग म्हणजे काय की ते स्टॅटिक आहे. स्टॅटिकचा अर्थच काय आहे, फिक्स्ड. ओके, फिक्स्ड आहे. जे कंपायलरनं ठरवलंय की कोणतं फंक्शन कधी कॉल करायचंय ते फिक्स्ड आहे, ते पुन्हा नाही चेंज होणार आहे. त्यामुळे याला काय म्हटलं जातं तर स्टॅटिक बाइंडिंग असं म्हटलं जातं. आणि स्टॅटिक लिंकिंग इज अनदर वर्ड फॉर स्टॅटिक बाइंडिंग. दिस इज नोन ॲज कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. आणि या सगळ्यालाच कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम असं म्हटलं जातं, विच इज अचिव्ड बाय फंक्शन अँड ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आणि कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम कशाच्या थ्रू अचीव्ह केलं जातं तर फंक्शन आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग. त्यामध्ये फंक्शन ओव्हरलोडिंगचं एक्झाम्पल मी दाखवलं की फंक्शन कसं ओव्हरलोड केलं जातं. जरी नसेल समजलं तरी माझा लास्ट व्हिडिओ म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंगचा माझा व्हिडिओ बघू शकता तुम्ही. आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग काय आहे हे आपण आता बघणारच आहोत. Early binding means that an object is bound to its function call at compile time. Compile time. Early binding म्हणजे काय, हा पॉइंट तुमचा पेपरमध्ये जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. ओके, तर तुम्हाला हे पॉइंट आलाच पाहिजे तुमच्या आन्सर मध्ये की अर्ली बाइंडिंग म्हणजे काय. अर्ली म्हणजे काय की आधी, आणि बाइंडिंग म्हणजे काय की बाइंड करून ठेवलंय कंपायलरनं, त्यांनी चूज करून ठेवलंय, सिलेक्ट केलंय की कोणतं फंक्शन कधी कॉल करायचं आहे. ओके, दिस इज कॉल्ड ॲज अर्ली बाइंडिंग. तर कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम तुम्हाला 3 मार्काला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला ही सगळी थिअरी जी आता मी पीपीटी मध्ये दाखवली ती सगळी थिअरी, तुमचे सगळे पॉइंट्स त्या आन्सर मध्ये आले पाहिजेत. प्लस कंपाईल टाइमचे 2 प्रकार आहेत, विच आर रन टाइम पॉलिमॉर्फिझम आणि कंपाईल टाइम ऑपरेटर ओव्हरलोडिंग आणि फंक्शन ओव्हरलोडिंग. सो फंक्शन ओव्हरलोडिंग बद्दल सुद्धा तुम्हाला काहीतरी लिहिलं पाहिजे आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग बद्दल सुद्धा तुम्हाला थोडंफार लिहिता आलं पाहिजे. सो हे सगळे, हे तीनही पॉइंट्स तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. आता आपण बघूया कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझमचा पहिला प्रकार, विच इज ऑपरेटर ओव्हरलोडिंग. दुसरा प्रकार फंक्शन ओव्हरलोडिंग आपण बघितलेलंच आहे. सो तो सुद्धा करा, कारण तुम्हाला परीक्षेला 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. इथे मी फक्त जस्ट एक्सप्लेन करणार आहे की ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय आहे. सो आपण बघूया व्हॉट इज ऑपरेटर ओव्हरलोडिंग. वी कॅन ओव्हरलोड दी ऑपरेटर्स सेम लाईक फंक्शन. जसं मगाशी मी आताच सांगितलं की फंक्शन ओव्हरलोड म्हणजेच काय की सेमच फंक्शन्स आपण युज करतोय, फक्त वेगवेगळ्या कामांसाठी. तसंच आपण ऑपरेटर सुद्धा ओव्हरलोड करू शकतो, म्हणजेच ऑपरेटर आपण वेगवेगळ्या कामांसाठी युज करू शकतो. ऑपरेटर्स आर युज्ड विथ व्हेरिएबल्स. मग ऑपरेटर्स आपण काय करतोय, नॉर्मली व्हेरिएबल सोबत युज करतोय. म्हणजेच काय, व्हेरिएबल्स म्हणजेच कुणासोबत ऍक्च्युअली युज करतोय. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काय आहे, इन्क्रिमेंट ऑपरेटर आहे. दिस इज प्लस प्लस इज नथिंग बट इन्क्रिमेंट ऑपरेटर. इन्क्रिमेंट करतोय म्हणजेच काय करतोय, आपल्याकडे 4 ही व्हॅल्यू आहे आणि तिच्यामध्ये आपल्याला इन्क्रिमेंट करायचं असेल तर इन्क्रिमेंट होतंय म्हणजेच काय होतंय तर जी एक्झिस्टिंग व्हॅल्यू आहे तिच्यामध्ये +1 होते. मग एक्झिस्टिंग व्हॅल्यू आपली काय आहे तर 4. 4 मध्ये +1 केल्यावरती काय आपल्याला मिळतंय, विच इज 5. मग इन्क्रिमेंट ऑपरेटर काय करतंय, जी आपली व्हॅल्यू आहे व्हेरिएबल मध्ये स्टोअर, तिच्यामध्ये आता व्हेरिएबल वगैरे काय आहे मी नाही सांगणार, झालंय आपलं. ओके, सो व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर आहे तिच्यामध्ये 1 न इन्क्रिमेंट करतोय. मग आपण हे डेटा टाईप किंवा व्हेरिएबल सोबत कसं युज करतो, सो आपल्याकडे काय आहे, a इक्वल्स टू 4 आहे, म्हणजे a या व्हेरिएबल मध्ये 4 ही व्हॅल्यू स्टोअर आहे. 4 ही कोणती व्हॅल्यू आहे तर इंटिजर व्हॅल्यू आहे. आता मला काय करायचंय, 4 जी 4 व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये इन्क्रिमेंट करायचं आहे. मग मी काय करणार, a प्लस प्लस करणार. ओके, a प्लस प्लस म्हणजे मी काय केलं, जे व्हेरिएबल आहे तिचे म्हणजे जी 4 ही व्हॅल्यू जी व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे तिच्यामध्ये मी काय केलं, इन्क्रिमेंट केलं. पण मी डायरेक्टली 4 ही व्हॅल्यू वापरली का, नाही वापरली, कारण आपण डायरेक्टली जी आपली व्हॅल्यू आहे, डेटा आहे आपला, त्याच्यावरती ऑपरेशन नाही परफॉर्म करू शकत. आपण कुणावरती ऑपरेशन परफॉर्म करतोय तर जो आपला डेटा आहे, जो ज्याच्यामध्ये स्टोर्ड आहे, त्या स्टोर्ड व्हेरिएबल वरती आपण काय करतोय, ऑपरेशन परफॉर्म करतोय. त्यामुळे मी प्लस प्लस हे ऑपरेटर कुणासोबत वापरलंय तर ए या व्हेरिएबल सोबत वापरलेलं आहे. ए प्लस प्लस होतंय म्हणजेच काय होतंय तर ए मध्ये स्टोअर असलेली 4 ही व्हॅल्यू तिच्यामध्ये इन्क्रिमेंट होते. ओके, म्हणजेच काय 4 प्लस प्लस असं होणार आहे आणि 4 प्लस प्लस म्हणजेच काय तर 5 होणार. ओके, सो हे आपण
केलं होतं सुरुवातीला जेव्हा आपण C++ इंट्रोडक्शन बघितलेलं होतं तेव्हा, की ऑपरेटर्स काय करतोय आपण व्हेरिएबल सोबत यूज करतोय, म्हणजेच इनडायरेक्टली आपण डेटा टाइप सोबत यूज करतोय. मग डेटा टाइप म्हणजे कोणते होते इंटिजर, म्हणजेच बिल्ट इन डेटा टाइप जे आहेत आपले ऑलरेडी C++ कंपायलर मध्ये जे आपल्याकडे आहेत बिल्ट इन डेटा टाइप्स, त्यांच्यासोबत आपण काय करत होतो ऑपरेटर्स हे यूज करत होतो. जरी मी असं म्हटलं की व्हेरिएबलच्या पुढे मी इन्क्रिमेंट ऑपरेटर लावलाय, म्हणजेच मी इनडायरेक्टली कुणाचं इन्क्रिमेंट केलंय तर त्याच्या आतमध्ये असलेल्या डेटाचे इन्क्रिमेंट केले, आणि तो डेटा कुठल्या फॉर्म मध्ये आहे तर इंटिजर फॉर्म मध्ये आहे. आणि इंटिजर काय आहे तर बिल्ट इन डेटा टाइप आहे, म्हणजेच आपण इनडायरेक्टली ऑपरेटर्स काय करतोय तर बिल्ट इन डेटा टाइप सोबत वापरतोय. म्हणजेच मग इंटिजर असेल, फ्लोट असेल, डबल असेल, जे काही असतील या सगळ्या बिल्ट इन डेटा टाइप सोबत आपण ऑपरेटर्स यूज करतोय. सो वी कॅन मेक ऑपरेटर्स टू वर्क विथ युजर डिफाइन्ड डेटा टाइप्स ऍज वेल. म्हणजेच जसं आपण ह्या बिल्ट इन डेटा टाइप सोबत वापरतोय ऑपरेटर्स, तसंच आपल्याला काय करायचंय, जे आपले ऑपरेटर्स आहेत, मग इन्क्रिमेंट असेल, मग युनरी, बायनरी, जे ऑपरेटर्स असतील ते ऑपरेटर्स आपल्याला काय करायचंय तर युजर डिफाइन्ड डेटा टाइप सोबत सुद्धा वापरायचे आहेत. युजर डिफाइन्ड म्हणजे कोणता तर क्लासेस, ऑब्जेक्ट यांच्यासोबत वापरायचे आहेत. The ability of C++ to that gives special meaning to operators to work with user-defined data types is called as operator overloading. मग C++ चा एक असा फीचर आहे की जो काय करतोय बिल्ट इन डेटा टाइप सोबतच युजर डिफाइन्ड डेटा टाइप सोबत सुद्धा आपण काय करू शकतो ऑपरेटर्स यूज करू शकतो. याच फीचरला ऑपरेटर ओव्हरलोडिंग असं म्हटलं जातं. टू अचीव्ह ऑपरेटर ओव्हरलोडिंग ऑपरेटर फंक्शन इज यूज, म्हणजे आपण जसा तर मी काय केलं डायरेक्टली इन्क्रिमेंट ऑपरेटर वापरला इंटिजर या डेटा टाइप सोबत, पण असं डायरेक्टली आपण ऑब्जेक्ट किंवा क्लासेस सोबत ऑपरेटर नाही यूज करू शकत. त्यासाठी एक स्पेशल फंक्शन आहे आपल्याकडे, आणि ते फंक्शन आहे ऑपरेटर फंक्शन. दिस फंक्शन कॅन बी मेंबर फंक्शन, नॉन मेंबर फंक्शन और फ्रेंड फंक्शन. मग हे फंक्शन आयदर तुमचं मेंबर फंक्शन असू शकतं, नॉन मेंबर फंक्शन असू शकतं, किंवा फ्रेंड फंक्शन असू शकतं. व्हॉट इज फ्रेंड फंक्शन तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी सांगेनच. ऑपरेटर फंक्शन इज कॉल्ड व्हेन करस्पॉन्डिंग ऑपरेटर इज यूज. ऑपरेटर फंक्शन कधी कॉल केलं जातं जर जेव्हा आपण आपल्याला जे कोणतं ऑपरेटर यूज करायचं आहे, ओव्हरलोड करायचं असेल, ते वापरलं असेल तरच ऑपरेटर फंक्शन काय होतंय कॉल होतंय. टू ओव्हरलोड ऑपरेटर्स ऑपरेटर कीवर्ड इज यूज्ड. जर तुम्हाला ऑब्जेक्ट सोबत ऑपरेटर वापरायचं असेल तर ऑपरेटर हा कीवर्ड यूज करावा लागेल. ओके, सो दिस इज अ थिअरी बिहाइंड द ऑपरेटर ओव्हरलोडिंग. 3 मार्काला तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय, तर तुम्हाला ही थिअरी लिहायची आहे, प्लस तुम्हाला एक प्रोग्राम विथ आउटपुट परफॉर्म करायचं आहे. ओके, सो जरी तुम्हाला थिअरी नसेल समजली तरीही मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगणार आहे की ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय. तर आता आपण बघूया ह्याचा छोटासा एक प्रोग्राम ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा. त्या अगोदर आपण बघूया देर आर व्हेरियस ऑपरेटर्स दॅट कॅनॉट बी ओव्हरलोडेड विच आर. मग काही असे ऑपरेटर्स आहेत की ज्यांना आपण ओव्हरलोड नाही करू शकत किंवा ज्यांना आपण क्लासेस किंवा ऑब्जेक्ट सोबत नाही वापरू शकत, आणि ते ऑपरेटर्स कोणते आहेत तर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आपण कशासाठी वापरतो तर जे आपलं जेव्हा आपण एखादं फंक्शन क्लासच्या आउटसाइडला कॉल करतो तेव्हा आपण स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वापरतो. आता या टॉपिक मध्ये 12वीच्या आपल्या C++ या टॉपिक मध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवला होता की ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं आपण एखादं फंक्शन इनसाइड किंवा आउटसाइड कसं कॉल करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर कसं यूज केलं जातं. देन साईज ऑफ ऑपरेटर, एखाद्या डेटा टाइपची साईज जर तुम्हाला चेक करायची असेल तर आपण साईज ऑफ ऑपरेटर यूज करू शकतो. मेंबर सिलेक्टर, मेंबर सिलेक्टर म्हणजे काय की जेव्हा आपण ओके, मेंबर सिलेक्टर कधी वापरतो आपण फॉर एक्झाम्पल मी असं करते, एक व्ही हा माझा काय आहे ऑब्जेक्ट आहे, आणि त्याचा वापर करून मी काय करते गेट डेटा हे फंक्शन कॉल करते. ओके, सो व्ही डॉट गेट डेटा, सो दिस डॉट इज मेंबर सिलेक्टर. ओके, सो हे ऑपरेटर आपण नाही यूज करू शकत. मेंबर पॉइंटर सिलेक्टर, पॉइंटर साठी आपण स्टार किंवा ऍस्टरिस्क हे साइन वापरतो, सो ते सुद्धा आपण नाही ओव्हरलोड करू शकत. अँड दिस टर्नरी ऑपरेटर, ज्याच्यामध्ये 3 ऑपरँड्स आपल्याला यूज करावे लागतात, सो दिस टर्नरी ऑपरेटर आपण नाही यूज करू शकत किंवा नाही ओव्हरलोड करू शकत. सो ही जी काही 5 ऑपरेटर्स आहेत ती तुम्हाला आपण ओव्हरलोड नाही करू शकत युजर डिफाइन्ड डेटा टाइप सोबत. आता सिंटॅक्स आहे रिटर्न टाइप,
क्लास नेम, स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर, ऑपरेटर हा कीवर्ड, OPER आणि पॅरामीटर लिस्ट. आता रिटर्न टाईप म्हणजे काय, तर जेव्हा आता हा कसला सिंटॅक्स आहे, तर जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ऑपरेटर ओव्हरलोडिंग जर आपल्याला यूज करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ऑपरेटर फंक्शन हे फंक्शन एक जे स्पेशल फंक्शन आहे ते यूज करावं लागतं आपल्या प्रोग्राममध्ये. ओके, सो ते फंक्शन आपल्याला पहिल्यांदा जस्ट डिक्लेअर करायचंय क्लासमध्ये आणि आउटसाइडला डिफाईन करायचं आहे क्लासच्या. मग दिस इज द सिंटॅक्स टू डिफाईन आउटसाइड द क्लास, सॉरी द फंक्शन, द ऑपरेटर फंक्शन. रिटर्न टाईप काय आहे की ते फंक्शन काय रिटर्न करतोय त्यासाठी हा रिटर्न टाईप आहे. क्लासचं नाव लिहायचं आहे. Then scope resolution operator. Why scope resolution operator here? Because we have to define the operator function outside the class. Then operator keyword. OPER is nothing but the operator that we are going to use. And parameter list म्हणजे आपण पॅरामीटर्स लिहायचे त्याच्यामध्ये आपल्याला, आणि फंक्शनची बॉडी, फंक्शन बॉडी. ओके, तर बघूया आपण एक छोटासा प्रोग्राम या ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा. ओके, तर आता आपण बघणार आहोत ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा एक प्रोग्राम. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की ऑपरेटर ओव्हरलोडिंग करताना आपल्याला काय करायचं. जसं मी मगाशी एक रूल सांगितला होता की टर्नरी ऑपरेटर आपण नाही यूज करू शकत. तर आपल्याला इथे दोन प्रोग्राम बघायचे आहेत. एक आहे युनरी ऑपरेटरसाठी आणि एक आहे बायनरी ऑपरेटरसाठी. तर काही असे ऑपरेटर्स आहेत की जे आपण ओव्हरलोड नाही करू शकत, पण काही असे आहेत की ज्यांना आपण ओव्हरलोड करू शकतो. मग त्यामध्ये आपल्याला दोन प्रकार बघायचे आहेत. एक तर युनरी ऑपरेटर आणि एक आहे बायनरी ऑपरेटर. तर पहिल्यांदा आपण जो प्रोग्राम बघणार आहोत तो युनरी ऑपरेटरसाठी आहे. युनरी म्हणजेच काय की असं ऑपरेटर की ज्याच्यामध्ये आपण फक्त एकच ऑपरँड वापरू शकतो, म्हणजेच आपल्याला एकच व्हॅल्यूची गरज आहे ज्याच्यावरती आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते. ओके, सो प्रोग्राम मध्ये आपल्याला काय करायचंय की एक व्हॅल्यू घ्यायची आहे आणि तिला आउटसाइडला इनिशियलाइज करायचं आहे, म्हणजेच मेन फंक्शन मध्ये इनिशियलाइज करायचं आहे आणि त्या व्हॅल्यूचा इन्क्रीमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो लेट स्टार्ट अवर प्रोग्राम. पहिल्यांदा मी दोन हेडर फाइल्स ऍड करून घेते, विच आर हॅश इन्क्लूड iostream.h आणि हॅश इन्क्लूड conio.h अशा मी दोन्ही हेडर फाइल्स ऍड करून घेतलेल्या आहेत. पहिल्यांदा सुरुवातीला मी काय करते, जे इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे, मग अशी तुम्हाला थिअरीमध्ये मी असं ते छोटंसं सांगितलं होतं की कसं ते वर्क होतं, की डेटा टाईप किंवा बिल्ट इन डेटा टाईप सोबत किंवा व्हेरिएबल सोबत ते कसं वर्क होतं ते मी तुम्हाला सांगितलं होतं. पण आपण प्रॅक्टिकली ते करून बघूया की ते ऍक्च्युली कसं वर्क होतं. तर पहिल्यांदा मेन फंक्शन घेते. त्यावेळी आपण मेन फंक्शन युज करत होतो, आता आपण उप्सचा कन्सेप्ट बघतोय. मी त्यावेळेचं सांगते, ज्यावेळी आपण ह्या म्हणजेच इंट किंवा जे काही आपण व्हॅल्यू इनिशियलाइज वगैरे करायच्या ज्या असतं ते मेन फंक्शन मध्ये आपण करतो. सो मी मेन फंक्शन घेतलेला आहे, बॉडी चालू केली. मी एक व्हॅल्यू घेते विच इज 4. इंट a इक्वल्स टू 4. आता हे जे काही केलंय ते मी नाही सांगणार कारण तुम्हाला माहिती आहे, मी असं सपोज करते. सो 4 नावाची एक इंटिजर व्हॅल्यू मी घेतली जिला मी a मध्ये स्टोअर केलंय. ओके, ती व्हॅल्यू आपण काय करूया, चेक करूया, डिस्प्ले करून बघूया. व्हॅल्यू इज एंडेड. रन करून कंपाईल करून बघितलं, काहीच नव्हतं एरर. सो रन करूया. व्हॅल्यू इज 4. जस्ट एक मी छोटासा प्रोग्राम केलाय, एक व्हॅल्यू घेतली, तिला स्टोअर केलं ए मध्ये आणि जस्ट डिस्प्ले केलं. आता मला काय करायचं, या व्हॅल्यूला इन्क्रीमेंट करायचं आहे. म्हणजे 4 ला इन्क्रीमेंट जर केलं तर 4 + 1 विच इज 5. तर ते होतंय का इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरून ते आपण चेक करूया. सो इन्क्रीमेंट कसं करतोय आपण, a++ असं करतोय. म्हणजे मी डायरेक्टली 4 घेतलं का, नाही घेतलं. डायरेक्टली आपण कोणत्याही डेटावरती ऑपरेशन नाही परफॉर्म करू शकत. त्यामुळे जिथे व्हॅल्यू स्टोअर केली, कुठं स्टोअर केली, व्हेरिएबल वरती, तर त्या व्हेरिएबलला आपल्याला काय करायचंय, त्या ऑपरेटर युज करायचा आहे व्हेरिएबल सोबत. ओके, सो मी a++ केलं, म्हणजेच इनडायरेक्टली कुणावरती ऑपरेशन परफॉर्म होत आहे, तर 4 वरती होत आहे. 4++ होते. मग 4++ आपल्याला आउटपुट किती एक्सपेक्टेड आहे, 5. तर होतंय का ते चेक करूया. व्हॅल्यू आफ्टर increment is a, 0 errors.
व्हॅल्यू आफ्टर इन्क्रीमेंट इज 5 असं आपल्याला डिस्प्ले झालेलं आहे. म्हणजेच इथे मी काय केलं, माझी व्हॅल्यू आधी होती 4, आता तिला इन्क्रीमेंट करून मी काय केलेलं आहे, 5 केलेलं आहे. म्हणजेच मी काय केलं, एक छोटंसं ऑपरेशन परफॉर्म केलं की एक व्हॅल्यू घेतली, तिचा इन्क्रीमेंट फाइंड आउट केला आणि ती डिस्प्ले केली. म्हणजेच मी बिल्ट इन डेटा टाइप सोबत काय केलेलं आहे, जे ऑपरेटर आहे इन्क्रीमेंट वाला युनरी ऑपरेटर आहे ते मी युज केलेलं आहे. आता आहे असं ऑपरेटर मला काय करायचंय, ऑब्जेक्ट सोबत युज करायचं आहे. सेम प्रोग्राम असणार आहे. मी एक व्हॅल्यू घेणार, तिला पॅरामीटर पास करणार आणि ती मेन फंक्शन मध्ये इनिशियलाइज करणार आणि ते डिस्प्ले करणार. आणि डिस्प्ले करताना मला तिला काय करायचंय, इन्क्रीमेंट फाइंड आउट करायचं आहे. पण इथे जसं मी ए सोबत म्हणजेच इनडायरेक्टली मी बिल्ट इन डेटा टाइप सोबत ऑपरेटर हा इन्क्रीमेंट ऑपरेटर युज करते, तसंच तुम्हाला काय करायचं आहे, जो ऑब्जेक्ट मी क्लासात तयार करेन त्या ऑब्जेक्ट सोबत मला हा युनरी ऑपरेटर युज करायचा आहे, ओव्हरलोड करायचा आहे. सो तो होतोय का ते आपण आता चेक करूया. ओके, सो मी इथे कट केलंय आणि आता मी पुन्हा प्रोग्राम लिहिते विच इज क्लास. पहिल्यांदा मी क्लास घेते आणि क्लासला नाव देते विच इज व्हॅल्यू. काही नाव देऊ शकता तुम्ही. आता मला काय करायचंय, एक व्हेरिएबल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू स्टोअर करेल. सो प्रायव्हेट मी एक्सेस स्पेसिफाय वापरलाय, डेटा स्टोअर करते, सो प्रायव्हेट एक्सेस स्पेसिफाय युज केलाय. त्याच्यानंतर एंड ए असं मी व्हेरिएबल घेतलंय. आता मला काय करायचंय, क्लासमध्ये रूल असा आहे क्लासचा की क्लासमध्ये कोणतंही व्हेरिएबल तुम्ही डायरेक्टली इनिशियलाइज नाही करू शकत. इनिशियलाइज म्हणजेच काय, त्याला व्हॅल्यू पास नाही करू शकत. जसं आपण मेन मध्ये मगाशी a इक्वल्स टू 4 केलं होतं, तसं इथं a इक्वल्स टू 4 नाही करू शकत. तुम्हाला ह्या व्हेरिएबलला व्हॅल्यू जर द्यायची असेल, असाइन करायची असेल, म्हणजेच इनिशियलाइज करायचं असेल, तर मेन फंक्शन मध्ये जेव्हा आपण क्लास संपवून मेन मध्ये जातो तेव्हा तुम्हाला ते व्हॅल्यू पास केली पाहिजे. ओके, मग ती व्हॅल्यू कशी पास करायची, तर त्यासाठी एक व्हेरिएबल फंक्शन घ्यायचं आहे विच इज void get data. ओके, आता व्हेरिएबलला व्हॅल्यू पास करायची आहे, युजर कडून एंटर करून घ्यायची आहे. त्यामुळे इंट एक्स असं मी एक पॅरामीटर पास केलं. आता हे पास का केलं सांगते, याआधी एकदा मी सांगितलेलं आहे बऱ्याचदा ऍक्च्युली. ओके, सो इथे मी काय केलंय, ह्या व्हॅल्यूला डेटा असाइन करण्यासाठी मी इथे काय घेतलंय, एक पॅरामीटर घेतलाय. ओके, मग जेव्हा मेन फंक्शन मध्ये आपण व्हॅल्यू देऊ, सर युजर कडून इनपुट नाही करून घ्यायचंय मला, व्हॅल्यू मी इथेच पास केली, प्रोग्राम मध्येच पास केली. सो जेव्हा मी मेन फंक्शन मध्ये व्हॅल्यू पास करेल तेव्हा ती व्हॅल्यू काय करेल, कंपायलर आधी एक्स ला असाइन करेल. मग एक्सच्या बॉडीमध्ये गेल्यावर, गेट डेटाच्या बॉडीमध्ये गेल्यावर तुला काय दिसेल की एक्स ला ए हा व्हेरिएबल असाइन झालाय. मग एक्स मध्ये स्टोअर असलेली व्हॅल्यू ए मध्ये तो परमनंटली स्टोअर करेल. असं हे होईल. त्याच्यानंतर आता ए मध्ये व्हॅल्यू स्टोअर झाली, जी काही मी मेन मध्ये पास केलेली आहे ती आता ती मला डिस्प्ले करायची. सो मी एक फंक्शन घेते void डिस्प्ले. ओके, त्याच्या बॉडीमध्ये मी लिहिते cout व्हॅल्यू इज ए एंडेल. आता ए का घेतला, एंडेल का घेतला, इतकं डीप नाही जाऊ शकत मी आता, बिकॉज इट इज टू लेट. तुम्हाला नसेल कळलं तर तुम्ही पुन्हा जाऊन सगळे व्हिडिओज बघा. आता आपण मेन फंक्शन लिहितोय, क्लिअर स्क्रीन. ओके, सो आता मेन फंक्शन मध्ये आपण काय करतो, तर व्हॅल्यू जे आपला क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट आपण तयार करतो आणि सगळे फंक्शन्स आपण कॉल करतो. सो व्हॅल्यू क्लास नेम स्पेस व्ही, ऑब्जेक्ट मी तयार केला, क्लास नेम आहे व्हॅल्यू आणि व्ही इट्स ऑब्जेक्ट ऑफ क्लास व्हॅल्यू. आता ऑब्जेक्टचा वापर करून मी काय करते, दोन्ही फंक्शन्स कॉल करते. सो व्ही डॉट गेट डेटा. आता गेट डेटा मध्ये काय केलंय मी, इंट एक्स म्हणजे पॅरामीटर पास केले. कशासाठी, तर या ए ला व्हॅल्यू इनिशियलाइज करण्यासाठी, असाइन करण्यासाठी. सो व्हॅल्यू घेते मी 4. ओके, आता काय होईल, कंपायलर जेव्हा हे फंक्शन कॉल करेल तेव्हा 4 ही व्हॅल्यू पहिल्यांदा एक्स ला असाइन करेल. मग बॉडी मध्ये गेल्यावर त्याला दिसेल की ए इक्वल्स टू एक्स आहे, म्हणजे एक्स ला ए हा व्हेरिएबल असाइन झालेला आहे. मग तो काय करेल, 4 ही व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर करेल. म्हणजे आता ए काय झालंय, म्हणजेच आता ए इक्वल्स टू 4 असं झालेलं आहे. ओके, सो आता दुसरं फंक्शन कॉल करूया विच इज व्ही डॉट डिस्प्ले. हे जे आता मी केलं ते इट इज कमेंट. आता डिस्प्ले केले, क्लोज करूया आणि चेक करूया आपला आउटपुट येत आहे का. नो वॉर्निंग्स, नो एरर्स, व्हॅल्यू इज 4. जस्ट एक साधा प्रोग्राम होता ज्याच्यामध्ये मी व्हॅल्यू पास केली, इनिशियलाइज केली, डिस्प्ले केली, फंक्शन्स कॉल केले, ऑब्जेक्ट तयार केले, जस्ट. ओके,
आता ह्याच्यामध्ये मी व्हॅल्यू इन्क्रीमेंट केली का? तर नाही केली. जस्ट एक व्हॅल्यू घेतली आणि ते डिस्प्ले केली. आता मला काय करायचंय, व्ही न काय केली, व्ही या ऑब्जेक्टनं काय केले, 4 ही व्हॅल्यू इनिशियलाइज केली किंवा रीड केली. रीड केली म्हणजे काय, ते या व्हॅल्यू मध्ये ती स्टोअर करून तिला रीड केलंय. ओके, मग जी व्हॅल्यू व्ही न या ऑब्जेक्टनं रीड केली तिला मला काय करायचंय, इन्क्रीमेंट करायचं आहे. मग अशा आपण काय केलं होतं की ए मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर होती, ए मध्ये 4 ही व्हॅल्यू स्टोअर होती. तिला आपण काय केलं, ए प्लस प्लस करून इन्क्रीमेंट केलं. आता आपल्याला काय करायचंय, म्हणजेच आपण काय केलं, ए सोबत म्हणजेच इनडायरेक्टली बिल्ट इन डेटा टाईप सोबत, ते बिल्ट इन डेटा टाईप कोणता होता आपला, इंट होता. ओके, इंट सोबत आपण काय केलं, इंट या बिल्ट इन डेटा टाईप सोबत आपण इन्क्रीमेंट हे ऑपरेटर वापरलेलं आहे. आता इथे आपण काय केलं, तर हा जो काही व्ही आहे, व्ही इज द ऑब्जेक्ट ऑफ व्हॅल्यू क्लास. ओके, सो ह्या व्ही न काय केलंय, 4 ही व्हॅल्यू रीड केलेली आहे, त्यानं ती व्हॅल्यू स्टोअर केली त्या ए मध्ये. मग मला काय करायचंय, व्ही न रीड केलेल्या या 4 व्हॅल्यूला इन्क्रीमेंट करायचं आहे. मग आपण असं करू, जसं आपण इथे ए प्लस प्लस केलं म्हणजेच बिल्ट इन डेटा टाईप सोबत प्लस प्लस ऑपरेटर डायरेक्टली वापरलं, तसंच ऑब्जेक्ट सोबत वापरून बघूया काय येतंय. व्ही प्लस प्लस केलं, एक एरर दाखवतोय. काय आहे एरर, इलिगल स्ट्रक्चर ऑपरेशन. म्हणजे कंपायलर असं सांगतोय की तुमचं स्ट्रक्चर चुकलेलं आहे किंवा ते इलिगल आहे. ओके, म्हणजेच त्याने काय सांगितलंय, तुम्ही डायरेक्टली कोणतंही ऑपरेटर युजर डिफाईन डेटा टाईप सोबत म्हणजेच ऑब्जेक्ट सोबत नाही युज करू शकत. मग जर कंपायलरनं आपल्याला प्लस प्लस ऑपरेटर डायरेक्टली युज करू नका असं सांगितलं असेल, तर आपण ते काय करू शकतो, फंक्शन सोबत युज करू शकतो. ओके, सो आपण काय करूया, एक फंक्शन घेऊया. इथं मी घेते एक इन्क्रीमेंट नावाचं, आपल्याला इन्क्रीमेंट करायचंय म्हणून मी इन्क्रीमेंट असं ऑपरेटर घेतलंय, सॉरी फंक्शन घेतलंय. आता इथं ह्या फंक्शनचा वापर करून आपण 4 ही व्हॅल्यू इन्क्रीमेंट करून बघूया. आता इथे मी काय केलंय, व्ही डॉट इन्क्रीमेंट केलंय, म्हणजे या ऑब्जेक्टनं हा फंक्शन कॉल केलाय. पण तो कॉल करण्या अगोदर इथं कुठेतरी सांगितलं पाहिजे ना कंपायलरला की आपण हे फंक्शन वापरतोय. ओके, मग त्याआधी मी काय करते, इथं कॉल करते, सॉरी डिक्लेअर करते, void increment. ओके, इथे मी त्याला लागलीच क्लोज करते. का, इथे त्याची बॉडी मी लिहिलेली का, तर त्याला मला आउटसाइडला कॉल करायचं, आउटसाइडला डिफाईन करायचं आहे, म्हणजेच त्याची बॉडी मला आउटसाइडला क्लासच्या लिहायची आहे. असं का, कारण मगाशी जेव्हा मी सिंटॅक्स तुम्हाला एक्सप्लेन केला ह्याचा ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा, की जे फंक्शन आपण एक स्पेशल फंक्शन वापरतो आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग करण्यासाठी. ओके, मग ते फंक्शन आपल्याला काय करायचंय, आपण इथेच त्याला जसं आपण डिस्प्ले किंवा गेट डेटा जसं आपण या क्लासमध्येच त्याची बॉडी लिहिलेली आहे, तसं आपण या फंक्शनची सुद्धा आतमध्येच बॉडी लिहू शकतो. पण इट इज बेटर वे टू गो थ्रू द सिंटॅक्स ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग. कुठलाही असेल, असं स्पेसिफिक नाही म्हणत ऑपरेटर ओव्हरलोडिंग जर असेल, पण जे काही तुम्हाला आतापर्यंत आपण पॉइंट्स बघितले त्यांचा जो काही स्पेसिफिक सिंटॅक्स आहे त्याच्यानुसारच आपण गेलेलं बरं. ओके, सो मी इथे त्याला क्लोज केलंय. इथे जसं तुम्ही काय करता चुकून की जेव्हा डिस्प्ले पण काय केलंय, फंक्शनची बॉडी तिथेच लिहिलेली आहे, पण तुम्ही काही वेळेला इथंच काय करता, सेमिकोलॉन देता. कंपायलरला नाही कळत, तुम्ही आधी क्लोज केलाय परत त्याची बॉडी लिहिली, असं नाही होऊन चालत. तुम्ही लिहिलंय त्याची बॉडी इथं, तर त्याच्या शेवटला त्याला इथं क्लोज करा. डायरेक्टली क्लोज केलं इथं सेमिकोलॉन देऊन तर कंपायलर कन्फ्युज होईल, तो हुशार नाहीये आपल्यासारखा. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, तुम्ही त्याची बॉडी आउटसाइडला लिहिणार असाल तर आताच त्याला इथं डिक्लेअर करून क्लोज करा. ओके, मग जेव्हा तुमच्या क्लासची बॉडी संपेल, ओके, सेमिकोलॉन देऊन तुम्ही संपवाल, तेव्हा आता काय करूया, आपण आउटसाइडला त्याला डिफाईन करूया. तर हाऊ टू डिफाईन द फंक्शन आउटसाइड द क्लास, तर void, सिंटॅक्स आहे void, रिटर्न टाईप स्पेस क्लास नेम काय आहे, व्हॅल्यू, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि फंक्शनचं नाव, इन्क्रीमेंट इज द नेम ऑफ द फंक्शन. आता बॉडी लिहूया. आता बॉडीमध्ये काय करायचंय, आपल्याला इन्क्रीमेंट करायचं आहे. प्लस प्लस काय करतोय, तर जी तुमची एक्झिस्टिंग व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये +1 करतोय. ओके, सो आपली एक्झिस्टिंग व्हॅल्यू काय आहे, ए. आता डायरेक्टली आपण 4 वरती ऑपरेशन करू शकतो का, नाही, 4 असं नाही घेऊ शकत आपण. आपल्याला काय करायचंय, तर 4 जिथे स्टोअर झालाय त्या व्हेरिएबलला घ्यायचा आहे आणि तो व्हेरिएबल आहे ए. सो ए +1 करतोय, म्हणजे ए मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर आहे त्याच्यामध्ये 1 न इन्क्रीमेंट करतोय. ओके, आता ह्याचा जो काही रिझल्ट आहे ते पुन्हा कुठे स्टोअर होणार आहे, तर ए मध्येच स्टोअर होणार आहे. ओके, म्हणजेच a = a+1, म्हणजेच 4+1 आणि ते पुन्हा
असाइनमेंट ऑपरेटर काय करेल, ए मध्येच स्टोअर करेल. सो ही बॉडी आपल्याला फंक्शनची लिहायची आहे आणि अशा पद्धतीने आपण हे फंक्शन क्लोज करूया. ओके, सो असं आपण केलंय, एक फंक्शन नॉमिनल एक यूज केलंय आणि त्याचा वापर करून आपण काय करतोय, इन्क्रीमेंट करतोय. बघूया होतंय का. नो वॉर्निंग्स नो एरर्स म्हणजे मे बी होईल. झालं, व्हॅल्यू इज 5. म्हणजे जर आपल्या 4 होती व्हॅल्यू, ती 5 झाली. पण जसं आपण इथं या बिल्ट इन डेटा टाइप सारखं A++ वापरलं होतं, तसं आपण केलं का? नाही केलं. आपण कसं काय केलंय, इन्क्रीमेंट फंक्शन घेतलं. A++ सारखं V++ अजून करू शकलो का आपण? नाही करू शकलो. मग बघूया की आपण कंपायलरनं आपल्याला काय सांगितलंय, की तुम्ही फंक्शनचं नाव म्हणून ऑपरेटरचं नाव यूज करू शकता. मग आपलं ऑपरेटर कोणतं आहे, प्लस प्लस आहे. ते तुम्ही डायरेक्टली फंक्शनचं नाव म्हणून यूज करू शकता. पण त्यांना अशी एक कंडिशन घातली की या ऑपरेटर सोबत तुम्हाला काय करायचंय, ऑपरेटर हा कीवर्ड यूज करायचा आहे. म्हणजेच कंपायलर आपल्याला काय सांगतोय की तुम्ही फंक्शनचं नाव म्हणून ऑपरेटरचं नाव देऊ शकता. पण त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय, ऑपरेटर हा कीवर्ड यूज करायचा आहे. म्हणजे कंपायलरला सांगायचंय की तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोड करताय, म्हणून ऑपरेटर हा कीवर्ड तुम्हाला यूज करायचा आहे. म्हणजेच मी काय केलं, व्ही डॉट ऑपरेटर प्लस प्लस म्हणजेच ऑपरेटर प्लस प्लस हे फंक्शन मी यूज केलेलं आहे, कॉल केलं इथं. मग हे फंक्शन कॉल करते म्हटल्यावर आधी सांगितलं पाहिजे कंपायलरला की मी हे फंक्शन कॉल करते. सांगूया, इन्क्रीमेंटच्या ऐवजी काय करणार आपण, ऑपरेटर प्लस प्लस. आता डिफाईन करताना सुद्धा चेंज करूया आपण. ऑपरेटर प्लस प्लस, बॉडी आहे अशीच राहणार. बघूया कंपाईल करून काय येतंय. नो वॉर्निंग्स नो एरर्स आणि व्हॅल्यू सुद्धा इन्क्रीमेंट झाली. पण तरी सुद्धा तुम्हाला दिसतंय का, मी मगाशी बिल्ट इन सोबत जे A++ केलं होतं तसं इथं V++ केलं का? नाही केलं. पण आता आपल्याकडे फंक्शन सुद्धा आहे, ऑपरेटर कीवर्ड वापरलेलं. ओके, तर आपण चेक करून बघूया V++ करून होतंय का. आपल्याला एक वॉर्निंग दाखवतंय पण एरर 0 दाखवतंय. वॉर्निंग काय आहे बघूया. ओव्हरलोडेड प्रिफिक्स ऑपरेटर प्लस प्लस इज युज्ड ॲज अ पोस्टफिक्स. म्हणजे आपण जे प्रिफिक्स वापरले V++, प्रिफिक्स वापरले. ओके, ऑब्जेक्ट नंतर इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरले. तुम्ही आधी इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरून करू शकता. म्हणजे तुम्ही असं सुद्धा करू शकता, प्लस प्लस V असं करू शकता. पण चालतं, दोघांचं उत्तर सेम येतं, म्हणजे 5 येणार आहे. फक्त त्यांनी काय सांगितलंय की बेटर वे तुम्ही प्लस प्लस V वापरा, पोस्ट फिक्स वापरा. ओके, बघूया. एरर्स नसल्यामुळे आपल्याला आउटपुट दिसेलच, व्हॅल्यू इज 5. म्हणजेच आता काय सांगितलं आपल्याला की तुम्ही जसं आपण बिल्ट इन सोबत बिल्ट इन डेटा टाइप सोबत तुम्ही ऑपरेटर डायरेक्टली वापरलाय, तसाच तुम्ही ह्याच्यासोबत सुद्धा वापरू शकता, ऑब्जेक्ट सोबत सुद्धा वापरू शकता. म्हणजेच युजर डिफाईन्ड डेटा टाइप सोबत तुम्ही वापरू शकता. पण तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय, तुम्हाला एक स्पेशल फंक्शन वापरायचं आहे आणि ते आहे ऑपरेटर फंक्शन. इथे मी जे वापरलंय ऑपरेटर प्लस प्लस इज नथिंग बट दी ऑपरेटर फंक्शन. आणि ते वापरण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, कीवर्ड वापरायचा आहे विच इज ऑपरेटर. आणि प्लस प्लस म्हणजेच काय की कोणतं ऑपरेटर तुम्ही वापरताय ते तुम्हाला तिथं लिहिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे कंपायलरला की हे ऑपरेटर तुम्ही वापरताय. प्लस त्याला आधी तुम्हाला काय करायचंय, क्लासमध्येच डिक्लेअर करायचंय. डिक्लेअर करतोय म्हणजेच काय करतोय, सांगतोय की आम्ही हे ऑपरेटर हे फंक्शन वापरतोय, बस. आणि क्लास जिथे संपलाय तुमचा सेमीकोलन देऊन त्याच्या बाहेर तुम्हाला काय करायचंय की डिफाईन करायचं आहे. डिफाईन म्हणजे काय, त्याची बॉडी लिहायची, सांगायचंय कंपायलरला की हे फंक्शन हे काम करणार आहे. ओके, मग मी काय केलं, सिंटॅक्स नुसार रिटर्न टाईप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, ऑपरेटर कीवर्ड, ऑपरेटर कोणता वापरणार आहे ते, असं सगळं लिहिलं, बॉडी लिहिली फंक्शनची. आणि अशा पद्धतीने V++, जसं आपण A++ केलं होतं तसं ऑब्जेक्टला मी काय केलं, ऑब्जेक्ट सोबत इन्क्रीमेंट ऑपरेटर मी वापरू शकलेले आहे. इथे प्लस प्लस होतं, तुम्ही करू शकता मायनस मायनस. सो V मायनस मायनस करू शकता. मग V मायनस मायनस जर वापरणार असाल तर वरचं सुद्धा फंक्शन तुम्हाला चेंज केलं पाहिजे. ऑपरेटर नंतर काय येणार आहे, प्लस प्लसच्या ऐवजी मायनस मायनस. आणि इथे सुद्धा ऑपरेटरच्या ऐवजी मायनस मायनस येणार. इथे A+1 होतोय, मायनस डिक्रीमेंट काय करताय, मायनस करते. सो A-1 येणार आहे. बघूया काय होतंय, व्हॅल्यू इज 3. 4 चं इन्क्रीमेंट केल्यावरती 5 आलं, डिक्रीमेंट केल्यावरती 3 आलं. ओके, सो अशा पद्धतीनं
युनरी ऑपरेटर सोबत आपण इन्क्रिमेंट ऑपरेटर ओव्हरलोड करू शकतो. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बायनरी ऑपरेटर कसा ओव्हरलोड करायचा आहे.